आज सकाळी मनीषाचा आईचा फोन आला की मनीषाने हसत हसत फोन उचलला आणि म्हणाली, हॅलो आई, कशी आहेस? पण तिच्या आईने लगेचच म्हणाली, माझं सोड ग, आधी तू तुझ्या सासूबाईंना विचार. तुझ्या सासऱ्यांना जाऊन 2 वर्षही झालं नाही आणि तिने सगळी मर्यादा ओलांडलीये. तू आणि महेश मुंबईत जाऊन बसलाय, पण इथे तुझी सासू काय गुण उधळते याची तुला काही कल्पनाही नाही. मनूची आई नेहमी साडी नेसायची, ती आता सलवार कुर्ती घालून गावभर फिरते, सोशल मीडियावर फोटो टाकते. तिचं वागणं अगदी योग्य नाही आणि हे मी काही खोटं बोलत नाही. इकडे गल्लीमध्ये तर तुझ्या सासूबाईंची चर्चा सुरू आहे. असं ऐकून मनीषा घाबरून म्हणाली, पण आई, हे तुला कोणी सांगितलं? आई म्हणाली, माझी मैत्रीण सुशीला तुझ्या सासूच्या घराजवळ राहते. आता तर तू अशी बातमी आहे की तुझी सासू नेहमी मोहन नावाच्या एका माणसासोबत फिरते, कधी रेस्टॉरंटमध्ये, कधी पार्कमध्ये, तर कधी बाजारात. अगं, सगळी गल्ली बोलते. त्या दिवशी माझी मैत्रीण मला बाजारात भेटली आणि तिने मला तुझ्या सासूबद्दल सगळ्या गोष्टी सांगितल्या. काय सांगू तुला, लाजेने मान खाली घातली. विचार कर, हे जर नातेवाईकांना समजलं तर आपली बदनामी किती होईल, नाही का? हे ऐकून मनीषाला खूप राग आला. तिची आई पुढे म्हणाली, तू तुझ्या नवऱ्याला सांग, तो त्याच्या आईला समजावेल. तुझ्या सासूचं काय वय आहे? काय अशा गोष्टी करून पुरुषांसोबत फिरतेस? लाज लज्जा नाही का तुझ्या सासूला? मनीषा म्हणाली, आई, आता पुढे काही बोलू नकोस प्लीज. तिचं असं म्हणणं ऐकून आईने फोन ठेवला. खोलीत खूप शांतता पसरली, पण आईने जे काय सांगितलं त्यावर मनीषा खूप चिडली होती. संध्याकाळी महेश ऑफिसवरून घरी आला. दरवाजा उघडताच मनीषा रागाने म्हणाली, महेश, या वयात तुझ्या आईच्या मनात काय आहे हे नक्की सांग. महेश घाबरून म्हणाला, काय झालं? काय? आईने असं केलं असं? मनीषा स्पष्टपणे म्हणाली, तुझी आई या वयात फॅशन करते. तुझ्या वडिलांना भेटून 1 वर्षही झालं नाही तरी ती सोशल मीडियावर फोटो टाकते. बघ ना, इंस्टाग्रामवर किती फोटो टाकले आहेत. आणि आता ही तिकडे एकटी नसते, नेहमी कोणीतरी माणसाबरोबर फिरते. अरे, तिचं नक्की काय चाललंय? बायकोचं बोलणं ऐकून महेशला धक्का बसला. आपली आई असं वागते हे त्याला खूप वाईट वाटलं. त्याने त्याच्या भावाला फोन केला आणि म्हणाला, नागेश, आपण उद्या आईकडे जाऊ. नागेश म्हणाला, अरे आता मध्येच काय? नक्की काय झालं? दादा, सांगशील का? महेश म्हणाले, ह्या गोष्टी फोनवर बोलायच्या नाहीत. आपण भेटलो की मग मी तुला सांगेन. दुसऱ्या दिवशी दोन्ही भाऊ आपल्या बायकोसह आईकडे पोहोचले. दरवाजा उघडला की मीराताई त्यांना पाहून खूप आनंदी झाल्या, आश्चर्यचकित झाल्या आणि म्हणाल्या, अरे, तुम्ही दोघे अचानक येणार? हे फोन करून सांगितलं नाही? महेश म्हणाला, का? काय झालं? इथे येण्यासाठी फोन का करायचा आता? मीराताई म्हणाल्या, अरे बाळा, माझं बोलणं वेगळ्या अर्थाने घेऊ नकोस. मी असं म्हणते की तुम्ही येणार असता तर मी तुमच्या आवडीचं काहीतरी बनवून ठेवलं असतं. त्यानंतर सगळे बसले बैठक खोलीत. मीराताई म्हणाल्या, बाळांनो, खरं सांगायचं तर तुम्हाला पाहायचं माझं खूप मन कासावीस झालं होतं. नागेश म्हणाला, पण आई, आम्ही कित्येक वेळा तुला सांगितलंय तू आम्हाला भेटायला ये, पण बहुतेक तू आजकाल खूप बिझी असतेस. मीराताई म्हणाल्या, अरे बाळांनो, तुमचे बाबा जिवंत असताना मी कधी तुमच्याकडे यायचे, पण आता एकट्याने यायची इच्छा कमी झाली आहे आणि तसंही माझं थोडंफार कामही वाढलं आहे. मग त्यांना लगेच विषय बदलला आणि म्हणाल्या, चल, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवून आणते. सुना, माझ्यासोबत मदत कर. किचनमध्ये जायचं म्हणून उठले, पण मीराताई प्रेमाने म्हणाल्या, नको, तुम्ही बसा, मीच करते. काही वेळातच मीराताई चहा आणि नाश्ता घेऊन बाहेर आल्या. तशात दाराची बेल वाजली. हातातला ट्रे बाजूला ठेवून त्यांनी दरवाजा उघडला तर समोर मोहनराव उभे होते. त्यांच्या हातात औषधांची पिशवी होती. ते हसून म्हणाले, नमस्ते मीराजी, ही तुमची औषधं आता मेडिकलमधून आणली आहेत. मीराताई म्हणाल्या, अरे हो, मी तर विसरूनच गेले होते. त्या औषधांची पिशवी घेत मोहनरावांना म्हणाल्या, अरे आत या ना, चहा तयार आहे आणि भजीही केली आहेत. आलाच आहेस तर खाऊनच जा, असं मोहनराव म्हणाले, नको नको, तुम्हाला तर ठाऊक आहे ना, मला तळलेले पदार्थ चालत नाही. तब्येत बिघडली तर सगळं काम खालावलं जाईल. पुढे म्हणाले, पण तुम्ही म्हणताय तर मी चहा घेईन. असं म्हणत मोहनराव आत आले. बैठक खोलीत मोहनरावांना पाहून महेश आणि नागेश थोडे अस्वस्थ झाले, पण काही बोलले नाही. मीराताईंनी त्यांची ओळख करून दिली. हा माझा मोठा मुलगा महेश, ही त्याची पत्नी मनीषा आणि हा धाकटा नागेश आणि त्याची पत्नी सुनीता आणि ही माझी नातवंड. आज अचानक हे सगळे मला भेटायला आले आहेत. मोहनराव म्हणाले,
तुम्हा सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. मीराताई भाऊक होऊन म्हणाल्या, खूप दिवसांनी आज सगळे एकत्र जमले. आज मी खूप खुश आहे. मोहनराव मीराताईंकडे पाहत दोघा मुलांना म्हणाले, छान झालं रे, दोघंही आईला भेटायला आलात ना. ती खूप आठवण काढते तुमची. मीराताई चहा देत म्हणाल्या, माझं अर्ध काम तर मोहनरावच करतात. मोहनराव हसत म्हणाले, अहो त्यात काय मोठं, माझी औषधे आणायला जातो तेव्हा तुमचीही घेऊन येतो. या वयात औषधांशिवाय चालता येत नाही. हे ऐकून महेश आणि नागेश एकमेकांकडे पाहू लागले. त्यांच्या चेहऱ्यावरचा राग आता स्पष्टच दिसत होता. आई एका अनोळखी माणसाशी इतक्या सहजपणे बोलतीये, त्यांना काही सहन होत नव्हतं. मोहनराव म्हणाले, मी इथे शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहतो. मीही एकटाच आहे आणि सरकारी नोकरीतून निवृत्त झालोय. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोघेही परदेशात आहे. हे ऐकून महेशचा चेहरा तर ताणला. रागाने म्हणाला, म्हणजे तुम्हाला काय कामधंदाच नाही का, म्हणून इथे येऊन बसता? त्यांच्या बोलण्याने खोलीत शांतता पसरली. मीराताई उठून उभी राहिली आणि म्हणाली, महेश, ही काय पद्धत झाली बोलण्याची? तू त्यांना पहिल्यांदाच भेटतोयस, काय माहीत आहे तुला त्यांच्याबद्दल? नागेशही संतापला आणि म्हणाला, सगळं समजतं आई आम्हाला. तू जसं काही अनोळखी माणसाचं कौतुक करत आहेस, त्यांच्या बाजूने बोलतेस, त्यांच्यासोबत हसत गप्पा मारतेस, यावरूनच आम्हाला खूप काही कळतंय आणि आता आणखीन काही समजून घेण्याची गरजही नाही असंच वाटतंय. असं म्हणत महेश पुढे म्हणाला, आणि हे बघा मोहनराव, यापुढे इथे येऊ नकोस. कृपया आमच्या घरातून निघून जा. मुलाच्या वागण्याने मीराताईंच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांना म्हणाली, महेश, नागेश, तुम्हाला लाज वाटत नाही का असं बोलताना? अरे तुम्हाला ठाऊक तरी आहे का मला याची किती मदत होते आणि तुम्ही दोघेही त्यांच्यावरती शंका घेताय? त्यांचा आवाज कापरात आला. खोलीत तणाव पसरला. मोहनरावांनी चहाचा कप खाली ठेवला आणि त्यांचा गंभीर चेहरा झाला होता. ते काहीतरी बोलण्याचा प्रयत्नच करत होते, पण परिस्थिती आणखी बिघडेल की ह्या भीतीने शांत राहिले. मग ते उठले आणि म्हणाले, मीराजी, मला वाटतं आता मी इथून निघायला हवं. माझ्यामुळे तुमच्या कुटुंबात वाद नको. मीराताईंनी त्यांना थांबवलं नाही, कारण त्यांचा राग अजूनही मुलांवरच होता. दरवाजाजवळ गेल्यावर मोहनराव म्हणाले, तुम्ही कदाचित गैरसमज करत आहात, एवढंच सांगतो. पूर्ण गोष्ट समजून न घेता रागात कुठलाही निर्णय घेऊ नका. असे म्हणत ते निघून गेले. त्यानंतर महेश आईकडे गेला. पाहत म्हणाला, आई, हे सगळं तुझ्यामुळे झाले. आज पहिल्यांदा एक अनोळखी माणूस आम्हाला घेऊन गेला. तू का त्यांच्याशी बोलतेस? त्यांच्याशी का संबंध ठेवले आहेस? मीराच्या डोळ्यात निराशा होती, पण ती स्वतःला शांत करत म्हणाली, महेश, कोणीतरी नक्कीच तुझे कान भरलेले आहेत, पण जे तुम्ही समजत आहात तसं काही नाही. इथे शांत असलेली मनीषा कटाक्ष टाकत म्हणाली, आई, मग तुम्ही सांगा खरं काय आहे, आम्ही ऐकतो. मीराताई दोन्ही मुलांकडे आणि सुनांकडे पाहून शांत म्हणाली, आता माझी काहीच बोलण्याची इच्छा नाही. तुम्ही सगळे थकला असाल, थोडा आराम करा. मी स्वयंपाक बघून मग बोलते. एवढं बोलून त्या स्वयंपाकघरात निघून गेल्या. त्यांचं हृदय जोराजोरात धडधडत होतं आणि डोळ्यात अश्रूही सतत वाहत होते. डोळ्यात विचारांचे वादळ उठले होते. मनात म्हणाले, माझी स्वतःची मुलं माझ्यावर संशय घेत आहे. मी त्यांच्यासाठी माझं आयुष्य दिलं आणि आज हीच मुलं मला जाब विचारतात. काही वेळाने मीराताई पुन्हा बैठक खोलीत आल्या. तेव्हा बाजूच्या खोलीतून मनीषा आली आणि सुनीताताई यांची कुजबूज ऐकली. मीराताईंना विश्वास बसत नव्हता की त्यांच्या दोन्ही सुना, ज्यांना कधी एकमेकांशी जमत नव्हतं, त्या आज एकत्र बसून मनीषाच्या निंदा करत होत्या. मनीषाच्या बोलण्यात थोडा कडवटपणा होता. ती म्हणाली, पाहिलेस ना सुनीता, आपल्या सासूची कशी राहणीमान बदलली आहे. घरात किती नटून तटून बसतात. काल माझ्या आईचा फोन आला होता. तिला ऐकून मला खरंच आश्चर्य वाटलं. तिने सांगितलं की आपल्या सासूबाई या वयातही निर्लज्जपणा करत आहे. तू पाहिलंस ना, आमच्या समोर बिनधास्तपणे त्या परक्या पुरुषाशी बोलत होत्या आणि चोरी पकडली गेल्यावर लगेच डोळे पाणवले. सुनीताने होकाराने मान हलवली. हो ताई, पण याचं उत्तर त्यांना देणंच लागेल. आपण काही लहान मुलं नाही. सगळं आपल्याला समजते. आता आम्ही त्यांना काही सोडणार नाही. दोघी सुनांची बोलणी ऐकून मीराताईंच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी कसं बसायचं ते ठरवलं, स्वतःला सावरलं आणि शांतपणे स्वयंपाकघरात परतल्या आणि भाजी चिरायला लागल्या. त्यांनी सगळा स्वयंपाक केला. नंतर डायनिंग टेबलवरती ठेवला. जेवणाची थाळी ठेवली. सगळे जेवायला बसले, पण अजूनही वातावरणात एक वेगळी शांतता होती. मनीषा आणि सुनीता एकमेकांकडे पाहून इशारा करत होत्या.
मनीषाच्या चेहऱ्यावर एक कपटी हसू होतं. जणू काही ती लढाई जिंकायला ती तयारच होती. जेवल्यावर महेशने पुन्हा तोच विषय काढला. त्यांच्या आवाजात राग आणि कडवटपणा होता. तो म्हणाला, आई आता तरी सांगशील का तो माणूस कोण आहे आणि त्याचा तुझ्याशी काय संबंध आहे? तुझ्याबद्दल जेव्हा मी हे सगळं ऐकलं तेव्हा माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. पण आज जे काय पाहिलं ते पाहून माझी मान शरमेने खाली आली. मीराताई दोन्ही मुलांकडे आणि सुनांकडे पाहून म्हणाली, संबंध आहे, पण कदाचित हा संबंध तुमच्या कल्पनेच्या पलीकडचा आहे. महेश, तू कधीच समजू शकणार नाहीस. मनीषाने टाळ्या वाजवल्या, डोळे वटारले आणि म्हणाली, वा, काय काय उत्तर दिलं. म्हणजे आम्ही सगळे मूर्ख आहोत आणि तुम्ही एकटे शहाणे आहात. या वयात माणसाने खरंच भजन कीर्तन करायला हवं, पण तुम्ही तर प्रेमाची गोष्ट उलगडून बघताय. तसं असताना सुनीता म्हणाली, हे बघा आई, स्पष्ट बोला, तो मोहन कोण आहे आणि उडवा उडवीची उत्तर द्यायची नाहीत. तुम्हाला तुमची इज्जत महत्वाची नसली तरी आम्हाला घराची इज्जत महत्वाची आहे. शांतपणे मीराताई म्हणाल्या, तुम्ही दोघी माझ्या सुना आहात, पण माझ्या वेदनेला एकदा तरी समजून पाहिलं का? स्वतःला या घराचा वाटेकरी म्हणता. मग सांगा, जेव्हा तुमच्या सासऱ्यांचा मृत्यू झाला होता तर तुमच्यापैकी कोणाला माझ्या एकटेपणाची खरंच काळजी वाटली का? कोणाला माहिती आहे का, मी रात्री रात्री जागून बसते. एकटेपणा काय असतं ते तुम्हाला कधी समजलंय का? जर बोलायला कोणी नसेल तर जगणं किती कठीण होतं ते तुम्हाला कधी जाणवलंय का? गेल्या 2 वर्षात तुमच्यापैकी कोणी मला विचारलंय का, आई तुम्ही कसे आहात? काय रे महेश, जेव्हा मी तुझ्या वडिलांना गमावून एकटेपणात बुडाले होते तेव्हा किती जणांनी माझी काळजी घेतली. खोलीत शांतता पसरली. महेश आणि नागेश एकमेकांकडे पाहू लागले, पण त्यांच्यापैकी कोणालाही उत्तर नव्हतं. मीराताईंनी दोघांकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात खोल वेदना होती, पण चेहरा तरीही गंभीर होता. त्या दीर्घ श्वास घेत म्हणाल्या, महेश आणि नागेश, मला वाटलं होतं तुमच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तुम्ही मला म्हणाल की आई आमच्याबरोबर चला, पण माझं मन गोंधळलं होतं. मी विचार करत होतो, जर मी मोठ्या मुलासोबत जाण्यास होकार दिला तर धाकटा रागवेल आणि धाकट्याबरोबर गेले तर मोठ्याला वाटेल की आई तुझा भाव करते. त्या रात्री मी हा विचार करत बसले होते, जर कोणी विचारलं तर मी काय उत्तर देईल. पण मला आश्चर्य तेव्हा वाटलं जेव्हा आपापल्या शहराला जायचा 1 दिवस आधी तुम्ही सगळ्यांनी आपापल्या बॅगा आधीच पॅक करून ठेवल्या होत्या. तुमच्यापैकी कोणाच्याही तोंडून असा काही शब्द आला नाही की आई तू एकटी कशी राहशील, आमच्यासोबत चल. कोणालाच असं वाटलं नाही की मला कोणीतरी विचारायला हवं. जणू मी घरातलं कुठलंही जणू फर्निचर आहे ज्याला तिथेच सोडून पुढे जाऊ शकता. आता खोलीत हवा शुद्ध जड झाल्यासारखी वाटत होती. मीराताई म्हणाल्या, आणि त्या रात्री तुमच्या मामांनी तुम्हा दोघांना बोलून सांगितलं होतं, आठवतंय का? मामा म्हणाले होते की तुमची आई आहे, तुम्ही ठरवा कोण घेणार हिची जबाबदारी, कोण घेणार हिला आपल्याबरोबर. तेव्हा जर तुमच्या दोघांच्या तोंडाला जणू साप चावला होता. कोणी एक शब्दही बाहेर काढला नाही. मनीषाचा श्वास वेगाने झाला. ती नजर चुकवत इकडे तिकडे पाहू लागली. मीराताई तिला पाहून म्हणाल्या, का ग मनीषा, आठवतंय ना तो दिवस जेव्हा तू तुझ्या नवऱ्याला स्पष्ट सांगितलं होतं की आईंना माझ्यासोबत घरी आणायचा विचारही करू नकोस, मला प्रायव्हसी हवी आहे, फ्रीडम हवा आहे, आणि सासूबाईंना तर असल्याने ते शक्य नाही. तू तर असंही म्हणाली होतीस की तुमची आई अजून धडधाकट आहे, त्यांना कोणाच्या आधाराची गरज नाही. सांग, बोलली होतीस ना तू. हे आता तुमची दातखिळी बसली. मनीषाचा चेहरा रागाने लाल झाला होता. ती स्वतःचा बचाव करत म्हणाली, मी म्हणते ते आपलं. पण मीराताईने तिचं वाक्य अर्धवट थांबवलं आणि म्हणाल्या, जे तुझ्या मनात होतं तेच तू बोलली होतीस ना. त्यानंतर त्या आपल्या धाकट्या सुनेकडे वळाल्या आणि म्हणाल्या, काय ग सुनीता, आठवते ना तू म्हणाली होतीस आमचं घर 2 खोल्यांचं छोटंसं घर आहे, त्यात आई राहणार की आम्ही अधूनमधून आईंना भेटायला येऊ, पण आत्तापासून त्यांना सोबत ठेवायची गरज नाही. सांग, हेच म्हणाली होतीस ना तू. पण त्यानंतर तू तुझ्या आईला मात्र आपल्या घरी घेऊन गेलीस. तेव्हा सांग, तुझी आई आली म्हणून तुझं घर अचानक मोठं झालं होतं का? आजही तुझी आई तुझ्यासोबत राहते तेव्हा घर छोटं वाटत नाही का? सुनीता म्हणाली, माझ्या आईची तब्येत खराब होती, तिची काळजी घेणारं दुसरं कोणी नव्हतं. तुम्हाला ठाऊक आहे, मला भाऊ नाही. यावर मीराताईने शांतपणे उत्तर दिलं, तुझ्या आईला मुलगा नाही तरीही तिची नीट काळजी घेतली जाते, पण मला तर इथे 2-2 मुलं असूनही मी निराधार राहिले. मीराताईंची ही सरळ टोचणारी वाक्य ऐकून सुनीता आता खाली मान घालून बसली. मग मीराताईंनी भिंतीवर टांगलेल्या त्या जुन्या फोटो फ्रेमकडे पाहिलं. त्यात त्यांचा नवरा आणि त्यांची 2 लहान मुलं होता. तो फोटो बघून त्यांच्या मनात खोल वेदना उठली. मागे वळून म्हणाल्या,
त्यावेळेस मला एकटी सोडून जाताना तुम्ही म्हणालात ना, आई आता तू एकटी आहेस तर स्वतःची काळजी घे, गरज लागली तर आम्ही येऊ. तेव्हा मला तुमच्या शब्दांवर विश्वास बसत नव्हता. कधी वाटलंही नाही की माझी मुलं इतक्या लवकर बदलतील. त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, सुन्या परक्या घरातून येतात, त्यांच्यावर राग कसा करणार? पण तुम्ही दोघं माझेच आहात ना, माझ्या पोटची मुलं. त्यांच्यासाठी मी कितीतरी स्वप्न सोडायचं नाही असं म्हणत मीरा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी पुढे म्हणाल्या, आठवतंय का महेश, जेव्हा तुला देशातल्या सगळ्यात मोठ्या युनिव्हर्सिटीत शिकायचं होतं तेव्हा आपल्याकडे पैसे नव्हते. तुझ्या बाबांनी नक्की नकार दिला होता, पण मला माहित होतं तुझं स्वप्न फार मोठं आहे. म्हणून मी काहीही न विचार करता माझ्या सोन्याचे दागिने मोडले, FD मोडली, फक्त तुझ्यासाठी, की तू स्वतःच्या पायावर उभा राहशील. हे ऐकून महेशचा चेहरा पांढरा पडला. तेव्हा मला असं वाटलं होतं की माझी मुले आमच्या झुडपलेल्या वयात आमचा आधार होतील. पण ज्या लोकांकडून आधाराची अपेक्षा केली होती त्यांनी आज माझ्या चारित्र्यावर बोटं ठेवली. मग ते नागेशकडे पाहिलं आणि म्हणाले, तुला आठवतंय का नागेश, जेव्हा तुझे बाबा तुझ्यासाठी मुली शोधत होते आणि तू म्हणत होतास की तुला सुनीतावरती प्रेम आहे आणि ती तुला खूप आवडते. बाबांनी परदेशी मुलीशी लग्न करण्यास कधीच परवानगी दिली नव्हती, ते तयारच नव्हते. तेव्हा तू माझ्याकडे रडत आला आणि म्हणाला, आई जर माझं लग्न सुनीतासोबत झालं नाही तर मी कधीच खुश राहू शकणार नाही. माझा आनंद सुनीतासोबत आहे. तू बाबांना सांग. तेव्हा मी तुझ्यासाठी तुझ्या बाबांकडे विनंती केली, त्यांना कसं म्हणवलं, कसं समजावलं आणि तुझं लग्न जमवलं, फक्त यासाठी की माझा मुलगा खुश राहावा आणि तुमच्या आनंदाशिवाय मला काहीच नको. पण आज बघा, तीच मुलं स्वतःच्या आईच्या चारित्र्यावर चिखलफेक करताय. असं बोलून रडू लागली. त्यांनी डोळे पुसले आणि पुढे म्हणाली, मी इथे एकटीच राहते, कोणत्या परिस्थितीत जगते ते मला ठाऊक आहे, पण मी कधीच बोलून दाखवलं नाही, कारण मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. मी स्वतःला सतत समजावत राहिले, मीरा जास्त विचार करू नकोस, मुलं आपापल्या कामात संसारात व्यस्त असतील, त्यांना स्वतःचं आयुष्य आहे. पण माझ्या मुलांनी माझ्यावर उचलण्यासाठी बोट एकदाही विचार नाही केला. हे खूप वाईट वाटतंय. आईला सांभाळणं ही त्यांची जबाबदारी नाही का? असं बोलताना मीराच्या डोळ्यात अश्रू आले. पण महेशचा राग अजूनही शांत झाला नव्हता. तो खुर्चीतून उठला आणि मोठ्याने म्हणाला, मान्य आहे आई, तू आमच्यासाठी खूप त्याग केला, कष्ट केले, पण याचा अर्थ असा नाही की आता तुला जे करायचं आहे ते करण्यासाठी तू मोकळी आहेस. मीराने महेशकडे पाहिला आणि ठामपणे म्हणाला, महेश तू मला जाब विचारत आहेस तर एक गोष्ट आठवते का? जेव्हा माझी तब्येत खूप खराब झाली होती तेव्हा मी तुला फोन केला होता आणि नागेशलाही फोन केला, पण तुम्ही दोघेही म्हणाला, आई सध्या आम्ही खूप बिझी आहोत, वेळ मिळाला की येतो, तुझ्याबरोबर जातो. पण तुझ्याबरोबर घेऊन जाणं तर दूरची गोष्ट, एकही फोन करून विचारपूस केली नाही. अरे मी इतकी आजारी पडले होते की उठण्याची ताकदसुद्धा नव्हती, स्वयंपाक करणे तर अगदी दूरचीच गोष्ट होती. मग मी शेजारी राहणाऱ्या लताला फोन केला, ती मला डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टरांनी माझी अवस्था पाहून मला रुग्णालयात दाखल करण्यासाठी सांगितलं. लता पण किती वेळ माझ्यासोबत थांबणार? ती तिच्या घरी गेली. तेव्हा मी हॉस्पिटलच्या बेडवर एकटी होते, कोणी माझी विचारपूस करायला आलं नाही. हे बोलताना मीरा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या पुढे म्हणाल्या, पण त्या हॉस्पिटलमध्ये रोज सकाळ संध्याकाळ NGOचे काही लोक येत होते, जे गरजू लोकांना अन्न देत होते. मला देखील जेवण मिळालं. मी त्यांना विचारलं तेव्हा समजलं की ते एका NGOचे सदस्य आहेत, जे गरीब आणि निराधार आणि गरजू लोकांना मदत करत आहेत. आणि त्या सदस्यांपैकीच एक होता मोहनराव. त्यांच्या कामामुळे मी खूप प्रभावित झाले. काही दिवसात आमची चांगली ओळख झाली. तेव्हा मला वाटलं की मी एकटी आहे आणि एकटेपणाला सतत त्रास देतोय, त्यामुळे माझी तब्येत खरंच खराब होत चालली होती. मी ठरवलं की डिप्रेशनमध्ये जाऊन वेळ वाया घालवण्याऐवजी माझ्या आयुष्याला नवीन दिशा द्यायची. ठीक झाल्यावर मी त्या NGOमध्ये कामाला लागले. मानवतेची सेवा करणं मला खरंच आनंद देत होतं. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी घुसमटलेलं जगणं सोडून दिलं, बाहेर पडायला शिकले. आणि मोहनराव तर इथे शेजारी राहतात, ते माझी छोटी मोठी कामं करतात. तुम्हाला तर त्यांचे आभार मानायला हवे, कारण ते तुमच्या आईची मदत करत आहेत. आईचे हे शब्द ऐकून रागेश रागाने पेटून उठला. म्हणाला, आई याचा काय अर्थ? त्यांनी मदत केली म्हणून का? म्हणजे याचा अर्थ असा होतो की ते रोजच घरी येत राहतील. तुला ठाऊक आहे का बाहेर लोक तुझ्याबद्दल काय काय बोलत आहेत, त्यामुळे किती बदनामी होते. आणि हे काय, तू आजकाल असे का कपडे घालत आहेस? सलवार कुर्ता घालून फोटो सोशल मीडियावर टाकतेस,
आई नक्की काय चाललंय तुझं? मनीषाने नागेशकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. तिला जणू ठाऊक होतं की मुलं आईला हा प्रश्न विचारणारच आहेत. मीराताई म्हणाल, हो नागेश, मी सलवार कुर्ता घालते कारण बाहेर जाताना मला हे कपडे सोयीस्कर वाटतात आणि सोशल मीडियावर विचारसल तर फोटो टाकते मी जास्त करून ते NGOच्या कामाचेच असतात जिथे मी काम करते, जेणेकरून जास्तीत जास्त लोक मदतीसाठी पुढे यावेत. कधी कधी माझाच फोटो पण टाकते, त्यात काय चुकीचं आहे? आणि माझ्या सुनाई तसंच करतात, त्याही सोशल मीडियावरती त्यांचे फोटो टाकत असतात. मनीषा नाक मुरडत म्हणाली, पण सासूबाई आता तुमचं वय झाले, किमान मनाचा तरी विचार ठेवा, भांडण बंद करा. मीराताई शांतपणे तिच्याकडे पाहून म्हणाल्या, वय तर तेव्हाही झालं होतं जेव्हा मी ह्या घरात एकटी पडले होते. मी आजारी होते आणि लाचार होऊन हॉस्पिटलच्या बेडवर होते. तेव्हा तुमच्यापैकी कोणालाही माझी वयाची काळजी वाटली नव्हती. पण आता जेव्हा मी स्वतःचं आयुष्य जगायला लागले तेव्हा तुम्हाला अचानक माझं वय दिसायला लागलं. हे ऐकून सगळ्यांमध्ये शांतता पसरली. मीराताई पुढे म्हणाल्या, आणि हो, मोहनरावांबद्दल बोलायचंच झालं तर ते मला त्यांच्या गाडीत NGO पर्यंत सोडतात आणि परत घेऊन येतात. त्यामुळे माझा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचतात. लोकांना तर बोलायची सवय असते. ती स्त्री जी घराच्या चौकटीत राहत नाही तिच्यावरही बोट उचलतात. आणि महेश पुन्हा रागाने म्हणाला, आई, तू कितीही बोललीस तरी खरं तर असं आहे की तुला न शोभणारं तुझं वागणं आणि त्या माणसाशी असलेली जवळीक पाहून आम्हाला थोडी लाज वाटते. मीराताई म्हणाल्या, लाज वाटण्यासारखं काय आहे? एक स्त्री पुरुषाची बोलू शकत नाही का? एकटी स्त्री असली, जगली, बाहेर गेली तर त्यात काय गुन्हा आहे का? जर मी आणि मोहनराव एकमेकांशी बोलतो, एकमेकांची विचारपूस करतो, एकमेकांची मदत करतो, तर त्यात एवढं चुकीचं काय आहे? तुमच्या बायका ऑफिसला जातात, तिथे परपुरुषांशी बोलतात, मीटिंग्स होतात, कॉर्पोरेट डिनर होतात, चेष्टा मस्करी होते. ते सगळं सोशल मीडियावरती मांडलं जातं. मग माझ्या बाबतीत ते का नाही? मी कसं काय? मनीषा आणि सुनीता दोघींचेही चेहरे रागाने लालबुंद झाले. मनीषा चिडून म्हणाली, आई, हे काय उलट सुलट बोलताय? सुनीताही भडकली, हो आई, तुम्ही तर आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यातच उभं करताय. मीराच्या डोळ्यात एक क्षण स्थिरता आली आणि मग त्या शांत आवाजात म्हणाल्या, का सुनबाई, मी तर फक्त बोलले जे तुम्ही माझ्यासाठी बोलताय. ज्या मापदंडांनी तुम्ही माझी मर्यादा ठरवत आहात त्याचा उपयोग मी तुमच्यासाठी केला तर का टोचतो? मी म्हणाले, मोहनराव माझे मित्र आहेत आणि लगेच तुम्ही माझ्या चरित्र्यावर बोट ठेवले. पण तेच बोलणं, तेच वागणं तुम्ही करता तेव्हा ती गरज वाटली. मी कधीच नाही म्हटलं की तुम्ही चुकीचं करताय. तुम्ही ऑफिसला जाता, काम करता, मला त्याचा अभिमान आहे. पण मला पण माझ्या नव्या आयुष्याबद्दल विचार करायला द्या. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये एकटी होते तेव्हा कोणी विचारलं नाही की आई, तुम्ही जिवंत आहात का? आणि आज जेव्हा मी पुन्हा माझं आयुष्य विणायला लागले तेव्हा तुम्हाला का त्रास होऊ लागला? महेश स्वतःला सांभाळत म्हणाला, आई, आम्ही हे सगळं तुझ्या काळजीसाठी बोलतोय. त्यांचं बोलणं ऐकून मीराताई थोड्याशा हसल्या आणि म्हणाल्या, मला ठाऊक आहे तुम्हाला माझी किती काळजी आहे. त्यानंतर पुढे येऊन म्हणाल्या, आता मला कोणाचाही भार वाटू घ्यायचा नाही. मला माझ्या नव्या आयुष्यात असं जगायचं नाही. मला नवीन ओळख मिळाली आहे. संस्थेतील लोक मला सन्मान देतात, प्रेम देतात. मोहनराव, ज्यांच्याबद्दल तुम्हाला बरेच प्रश्न आहेत, त्यांनी त्या काळात माझा हात धरला जेव्हा तुम्ही सगळ्यांनी माझा हात सोडला. आता मला घुसमटून जगायचं नाही. मला मोकळेपणाने कोणत्याही अटी शर्यतीशिवाय जगायचं आहे. जसं माझ्या मुलींनी त्यांच्या घरात, त्यांच्या आयुष्यात कोणतीही अडचण आणायची नाही, तसंच मला माझं स्वातंत्र्य खूप आवडतं. मी आता ती मीरा नाही जी प्रत्येक वेळेस मुलांच्या प्रतीक्षेत घराच्या दाराकडे बघत बसायची. आता मी ती व्यक्ती आहे जी इतरांच्या आयुष्यात आनंदाचे दारे उघडणारी आहे. तुम्ही मला भेटायला आलात याचा मला खूप आनंद झाला. पण माझं आयुष्य कसं जगायचं हे ठरवण्याचा अधिकार फक्त माझाच आहे. मला अगदी चांगलं माहीत आहे की माझ्या 2 मुलांपैकी आणि 2 सुनांपैकी एकही कामी आला नाही. मला तुमच्याबरोबर राहायचंही नाही. जर पुढे कधी त्यांनी मला सोबत ठेवण्याचा विचार केला तर ते मला फक्त एक ताण म्हणून पाहतील. त्यामुळे मी ठरवलंय की शरीरात श्वास आहे तोपर्यंत मी संस्थेशी निष्ठेने सेवा करेन आणि जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात जेव्हा शरीर सोबत राहणार नाही तेव्हाही त्या संस्थेतच राहून उरलेलं आयुष्य घालवेल. असं सांगून मीराताईंनी आपल्या खोलीत निघून गेल्या. त्यांच्या आवाजात असं थांबणं होतं की महेश, नागेश, मनीषा आणि सुनीता सगळे काहीही बोलू शकत नव्हते.
दंग उभे राहिले. खोलीत इतकी शांतता पसरली होती की श्वासाचा आवाजही ऐकू येऊ लागला होता आणि नागेश एकमेकांकडे पाहू लागले, पण बोलायला काही शब्द नव्हते. मनीषा आणि सुनीता दोघी शांत झाल्या होत्या. मीराताईचे शब्द अजूनही त्यांच्या कानात घुसमटत होते, जणू कोणीतरी त्यांच्या समोर सत्याचा आरसा धरून उभे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मीराताई स्वयंपाकघरात चहा बनवत होत्या. त्यांचा चेहरा शांत होता. दोन्ही मुलं आणि सुना आपापले सामान घेऊन बैठकीच्या खोलीत आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर काल रात्रीच्या गोष्टींचा परिणाम दिसत होता. ते जायला निघाले. मीराताई त्यांच्याकडे शांतपणे पाहत होत्या, पण काहीही बोलले नाहीत. त्यानंतर दारावर बेल वाजली. मीराताईंनी दरवाजा उघडला तर बाहेर मोहनराव उभे होते. मीराताई थोडे संकोचात म्हणाल्या, काल मुले थोडी रागात होती म्हणून मी तुम्हाला काहीही सांगितलं नाही. आज विचार केला, चला थोडीशी चर्चा करूया. कदाचित काही गैरसमज दूर होतील. त्यानंतर त्यांनी पाहिलं की मुलं आणि सुना आपापलं सामान घेऊन शांतपणे घराबाहेर गेले आहेत. मीराताईने दीर्घ श्वास घेतला आणि सर्वांकडे कटाक्ष टाकत म्हणाली, राहू द्या, मोहनरावांना काही समजवण्याची गरज नाही. मला वाटत नाही तुमच्यामुळे त्यांना काही फरक पडेल. हे लोक तेच विचार करतील जे त्यांना करायचं आहे. तुम्ही आरामात बसा, मी चहा बनवून आणते. असं म्हणत मीराताई स्वयंपाकघराकडे गेल्या. दोन्ही मुलं आणि सुना आपापल्या मुलांना घेऊन शहराकडे निघून गेले. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, मीराताईने घेतलेला हा निर्णय योग्य होता की अयोग्य? तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.